काय गे प्रिया, काल चिठ्ठीत माझ्या भाचीचं नाव लिहायला काय झालं होतं तुला? तू त्या अनुष्काचं नाव का लिहिलंस? हॅलो एव्हरीवन. अरे अनुष्का, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. कशी आहेस तू? मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. प्रिया तू कशी आहेस? हा, मी पण मस्त. एक मिनिट हा. सावित्री आत्या, सावित्री आत्या, अनुष्कासाठी पाणी घेऊन या. ये बस ना. हा. बस. थँक्यू. सावित्री आत्या. आत्या म्हटले चालेल ना? हो चालेल ना, पण माझं नाव तुमच्या लक्षात आहे? सहसा मी कोणाचं नाव विसरत नाही आणि जी लोक मला आवडतात त्यांचं तर अजिबातच नाही. ऍक्च्युली मी प्रियाला, आदित्यला आणि पारूला तुम्हाला आत्या म्हणताना ऐकलं, म्हणून मग मी पण आत्या म्हटले. ओके आहे ना? हो, काही हरकत नाही. अनुष्का, माझी पण एक भाची आहे. ती ना तुझ्यापेक्षा हुशार आहे अगं. आहिल्या मॅडम आल्या. हॅलो. बरं झालं आलीस. बस. हॅलो सर. मी घरी वाट पाहत होते तुमची. म्हणलं तुमचा फोन आला, मग मी आले इकडे बोलायला. पण अहिल्या मॅम, तुम्ही माझ्या घरी आला असता तर मला आणखीन आवडलं असतं. पण नो वरीज. मीटिंग तिकडे झाली का इकडे झाली का, आपली भेट होणं खूप गरजेचं आहे आणि मी आजचा दिवस आपल्या मीटिंगसाठीच काढलाय. बरोबर. खरंय. अनुष्का मॅडम, चाय. पारू, सॉरी, पण तुला माहितीये ना, मला माझ्याच हाताने बनवलेला चहा प्यायला आवडतो. बराबर आहे. पण त्या दिवशी मी तुम्हाला स्वयंपाकघरात तुमच्याच पद्धतीनं चाय बनवताना बघितलं होतं. अगदी तसाच बनवलाय. मग ते टेस्ट करायलाच पाहिजे. वाह, सेमच झालाय. भारी. पारू, यानंतर माझ्यासाठी चहा तूच बनवायचास हं? वय अनुष्का मॅडम, नक्की. पारू, पारू, आत्ता काय म्हणालीस? म्हणजे तू आत्ता मला अनुष्का मॅडम म्हणालीस ना? परत नाही म्हणायचं, मला फक्त अनुष्का म्हणायचं, ठीक आहे? मस्का मारायचा पण एक दर्जा असतो. मोलकरणीला कोण मस्का मारतं? शी बाबा. काय नाही, तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. अन मी असं कसं तुम्हाला नावानं हाक मारणार? नाही, नको. मोठी? तू पण तर मोठीच आहेस पारू. तू किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहेस, एक इंटरनॅशनल मॉडेल आहेस. तुला माहिती नसेल, पण बाहेर तुला सगळे ओळखतात. खूप प्रसिद्ध आहेस तू. मला हेच कळत नाही, तू मॉडेलिंग मध्ये करिअर करायचं सोडून इथे का काम करतेस? म्हणजे माझा म्हणण्याचा हा अर्थ आहे की तू स्वतःला ओळख पारू. तुझा जन्म घरातली कामं करण्यासाठी, चहा पाणी करण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी नाही झालेला आहे. तू उगाच इकडे अडकून पडलीयस. पारू, इथून बाहेर पड. एक अफाट विश्व तुझी वाट बघतंय. खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तुझ्या वाट बघतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इंटरनॅशनल कंपनीज तुला साईन करण्यासाठी एक्साइटेड आहेत पारू.
मला मनापासून एवढंच वाटतं की तू इथून बाहेर पडावंस आणि स्वतःच्या करिअरचा विचार करावास. अनुष्का, काय बोलतेस तू? कळतंय तुला? पारू इकडे अडकून पडली म्हणजे? मॅम, मी खरंच सांगतेय, पारूमध्ये खूप टॅलेंट आहे आणि हे सगळी कामं करण्यातच तिचा टॅलेंट वाया जातोय. मी तुम्हाला एक खरं सांगू का, तुम्ही पारूला योग्य ती कामं द्यायला हवी होती. हे असं जेवण बनवणं, चहा पाणी करणं, यात तिचं टॅलेंट वाया घालवत आहे, तिचं नुकसान होत आहे. बाप रे, काय बॅटिंग करते. मला ना जमतच नाहीये. हे डोकं सुद्धा चालवते आणि तोंड पण चालवते. मी तर बाई फक्त तोंडच चालवते. अनुष्का मॅडम, असं काय बी नाही. मी हे समजा माझ्या मनानं करते. हे काम करायला मला आवडतं. माझ्यासाठी माझ्या देवी आई लई महत्वाच्या आहे. मी इकडं शहरात माझ्या देवी आईची आणि माझ्या बाची सेवा करायला आले होते. मला दुसरं काय बी नको. पारू, तू किती साधी आणि भोळी मुलगी आहेस का? तुला तुझं हितही कळत नाही. आय एम सॉरी, पण मला तुझं खूप वाईट वाटतंय. तुझ्यात इतकं टॅलेंट आहे, पण ते चुकीच्या गोष्टीत वाया घालवतेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आत्मसन्मान सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन तू स्वतःचं आयुष्य का पणाला लावतेस पारू? तू तुझी किंमत ओळख पारू. तुझ्यासारखा हिरा कोणी पायातल्या चपलीला लावून फिरणार असेल तर तो त्या हिऱ्याचा अपमानच आहे ना. अनुष्का मॅडम, मी जिथं आहे तिथं लई खुश आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, मी हे समजा माझ्या मर्जीनं करते. हे काम करायला मला आवडतं. माझ्या देवी आईंची सेवा करणं हेच माझ्या आयुष्याचं साध्य आहे. तुम्ही प्लीज असं काय बी बोलू नका. आय एम सॉरी पारू. आय एम सॉरी जर तुला वाईट वाटलं असेल तर. मी नाही बोलणार. मी जरा आलेच. आईला मला माहिती आहे अनुष्का जे काही बोलली त्याचं वाईट वाटते तुला, आवडलंही नाहीये तुला ते. पण अगं पारू तिच्या मर्जीनं काम करते ना आपल्याकडे. आपल्यापैकी कोणीही तिला जबरदस्ती नाही करत आहे. आणि अगं आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे ती. तेही तिच्या कर्तृत्वानं झाली आहे ती. आणि तिच्या कामाचं मोबदला सुद्धा आपण देतोय ना. त्यामुळे अनुष्काचं बोलणं जास्त मनावर नको घेऊस तू. ऐक माझं. असं कसं दादासाहेब? अनुष्काने जरा विचार करून बोलायला हवं होतं ना. माझ्या गावाकडे माझी भाची आहे ना, ती सगळं असं विचार करून बोलते. दामिनी, बाहेर जा. काय श्रीकांत, तिला तिचे शब्द मागे घ्यावे लागतील. तिला सुद्धा कळलं पाहिजे अहिल्या देवी किर्लोस्कर कोण आहे ते. आईला जाऊ दे ना, सोड ना विषय तो. हे बघ, लहान आहे ती मुलगी आणि तू अनुभवाने आणि वयानं मोठी आहेस तिच्यापेक्षा. हं? श्रीकांत, तुला पण अनुष्का आदित्यासाठी योग्यच वाटत होती ना? तू सुद्धा चिठ्ठीत तिचंच नाव लिहिलं होतंस. अजूनही तुला ती योग्य वाटते?
हॅलो. चिडचिड करू नकोस, शांत हो. कशी शांत हो मी सावित्री आत्या? त्या अनुष्का मॅडम इकडे काम करायला आले आहेत ना त्यांचं, मग ते त्यांचं काम का नाही करत? इथं आपल्या घरात काय करतोय आपण काय नाही करत ह्याकडे कसं काही लक्ष आहे त्यांचं? आत्या समजांना माहित आहे ना, देवी यांनी मला जबरदस्ती बळजबरीने इथं बांधून ठेवलेलं नाही. मी माझ्या मनाने इथं थांबले आहे. मला इथं काम करायला आवडतं, या घरची सेवा करायला मला आवडतं. माझ्या हातनं समजांना खाऊ पिऊ बनवून घालायला. सावित्री आत्या मला काही बी अडचण नाही, मग त्यांना कशा पायी अडचण आहे? मला माहिती आहे बाळा, त्या तुझ्या देवी आईंना बोलल्या याचं वाईट वाटतंय ना तुला. मला असं वाटतं त्या काही चुकीचं नाही बोलल्या, तुझ्या हिताचं आणि खरं तेच बोलल्या ना ग. सावित्री आत्या तू प्रिया, तुम्हाला तुझ्या रिक्वायरमेंट सांग. प्रीतम सर येतीलच इतक्यात, ते आले की आम्ही दोघं मिळून नरट करतो तुला. ओके. मी असं ऐकलं की तू लग्नाआधीपासून या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहेस तर? हो, खरं तर माझी हाय. ऍक्च्युली या प्रोजेक्ट संदर्भातच आमची भेट झाली होती. हो, म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट का? ओके, एनिवे मला अजून काय काय सांग, म्हणजे आपण दोघी मिळून काहीतरी छान करू. हो, मी सांगते. हे बघ, माझी आणि अहिल्या मॅडमची म्हणजे एकंदरीत किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची अशी इच्छा आहे की एक ऑर्गॅनिक इको फ्रेंडली शाळा असावी. येस. म्हणजे खरं तर ही खूप युनिक कॉन्सेप्ट आहे, पण जुन्या काळात गुरुकुल शिक्षण व्यवस्था होती ना, अगदी तशीच. म्हणजे ज्या मातीत मुलं वाढतायत त्याच मातीत त्यांचं शिक्षण व्हावं, अगदी त्यांच्या जीवन पद्धतीनुसार. अशी शाळा हवी आहे मला. एक अशी शाळा जी निसर्गाच्या सानिध्यात असेल, ज्यात मुलांना पुस्तकाव्यतिरिक्तही खूप काही शिकायला मिळेल, जिथे सगळ्यांना समान न्याय आणि समान वागणूक मिळेल. व्हेरी नाईस. अशी शाळा हवी आहे मला. येस. ओ, आता इथे मस्त सीन घडणार आहे. वहिनी फॉर्म मध्ये आलेत, म्हणजे अनुष्काची वाट नक्कीच लावणार. ही इको फ्रेंडली स्कूलची कल्पना खूपच छान आहे. जी शाळा खूप भारी चालेल. ही शाळा जगातली सर्वोत्तम शाळा असणार आहे, पण अनफॉर्च्युनेटली तू याचा भाग नसशील. सॉरी, मला कळलं नाही. म्हणजे हे प्रोजेक्ट तुला द्यायचं नाही असं आमचं ठरलं. म्हणजे का? पण ऑफकोर्स हा तुमचा डिसिजन आहे, पण त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल ना, मला कळेल का? जसं पारूच्या बाबतीत मी चुकले असं तुला वाटतंय ना, तसंच हे प्रोजेक्ट तुला देऊन मला पुन्हा एकदा चूक नाही करायची. आय एम सॉरी मॅम. एक मिनिट, वहिनींना सगळे अहिल्या मॅडम म्हणतात. आय एम सॉरी अहिल्या मॅडम, मला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की पारू खूप टॅलेंटेड आहे आणि बाहेर खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आणि कंपनी तिची वाट बघतायत, एवढंच. आणि आम्ही तिला बांधून ठेवलंय असं तुला म्हणायचंय का? एक मिनिट हा. पारू, काय देवी आई? थांब इथेच. मॅडम, तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे खरंच. पारू इथे तिच्या मर्जीने काम करते. ती या घरात काम करण्यासाठीच आली होती आणि या कंपनीची ब्रँड होण्या आधीपासून ती तिच्या मर्जीने काम करते आणि आत्ता सुद्धा तिला हवं तिथे जायला ती मोकळी आहे.
एवढं सगळं झालं, मी एवढं समजवलं, तरी पण तिला हेच काम करायचं असेल तर ती तिची मर्जी आहे. ह्यात तुमचा काही दोष नाही. वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतं की एवढी टॅलेंटेड मुलगी आहे, तिचं सगळं टॅलेंट ही घरकाम करण्यात जाणार आहे. दॅट्स इट. मला वाटतं मला या प्रोजेक्टमध्ये न घेण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय, त्यामुळे आता इथे थांबण्यात काही पॉइंट नाही आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी मॅम. अहिल्या मॅडम, मी तुमचा इगो दुखावला असेल तर. माझा इगो? अहिल्यादेवी किर्लोस्करला कळतं कुठे इगो बाळगायचा आणि कुठे नाही ते. आणि आता पारूच्या आयुष्याबद्दल चाललंय ना. तू माझ्यावर आरोप केलेस की मी पारूच्या आयुष्याचं नुकसान केलंय. पण तू एक गोष्ट विसरतेस, कुणीच कुणाच्या खासगी आयुष्यावर मालकी नाही दाखवू शकत. पारू इथे आहे, ती प्रेमानी आहे. तिला काय करायचंय काय नाही करायचंय हे ती ठरवते, आम्ही नाही. ती तुझ्यासोबत सुद्धा काम करू शकते, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पारू जा, तू आत्ताच्या आत्ता अनुष्का बरोबर जा. अनुष्का घेऊन जाईला. पारू, आजपासनं तुला मी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून काढून टाकले. इथून पुढे तुझा या कंपनीशी आणि या घराशी काहीही संबंध असणार नाही. देवी नाही नाही देवी, असं करू नका तुम्ही. मला नाही जायचं कुठं. मॅम, सॉरी अहिल्या मॅडम, आणि तिच्यामध्ये कला आहे आणि तिचा चेहरा सगळे ओळखतात, त्यामुळे तिला कोणीही काम देऊ शकतं. मीही देऊ शकते. मी आत्ता तिला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकते, पण मी तसं करणार नाही. कारण मला माहिती आहे किर्लोस्करांसाठी पारू लकी आहे. ती जेव्हापासून ब्रँड अँबॅसेडर झाली आहे तेव्हापासून तुमचा फायदा झालाय. मुळात तुमच्या प्रोडक्टचा चेहराच पारू आहे. मी तर म्हणेन किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा चेहरा आणि ओळख पारू आहे. देवी, हे बघा, हे जे काय बी चालले नाही यात माझी काय बी चूक नाही. मला मला तुमच्यापासून लांब करू नका. मला मला इकडेच राहायचं आहे, तुमच्या सोबत, तुमच्या पायात, तुमच्या सेवेत राहायचं आहे. देवी आई, मी इथनं निघून गेले ना, आता मला स्वर्ग जरी मिळाला ना तरी बी मला नको आहे. मला मला फक्त तुमच्यापासून लांब करू नका. मला मला इथंच राहायचं आहे. ठीक आहे, आजपासून तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर नसशील, तर ह्या घरातली फक्त एक नोकर असशील. तुझं करिअर, तुझं मॉडेलिंग हे सगळं तुला विसरून जावं लागेल. बोल, मान्य आहे? म्हणजे आता ब्रँड अँबॅसेडर पारू नाही, म्हणजे मला चान्स आहे. शी बाबा, पण आता तयारी करायला फार वेळच नाही माझ्याकडे. बोल पारू, तुला हे मान्य आहे? होय, मान्य आहे मला.